हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे प्रीती आणि मोटिवेशनल व्हिडिओज सिरीजमधला हा सेकंड व्हिडिओ आहे. सो ह्याच्यामध्ये मी बोलणार आहे की सोशल मीडियामधनं आपण किती इन्फ्लुअन्स होतो ते. आता जेव्हा आपण लो फील करत असतो त्यावेळी जेव्हा आपल्याला सोशल मीडियावरती काही दिसतात, पोस्ट दिसतात, रील्स दिसतात आणि वी फील लाईक की वाव, ह्यांचं लाईफ किती भारी आहे, ह्यांचं लाईफ किती हॅपनिंग आहे, हे कसं आहे, हे ते तसं आहे. आणि आपल्याला अजून असं वाटायला लागतं की आपलं लाईफ असं का नाही आहे. सो ह्याच्यावरून तुम्ही स्वतःला जज करू लागता किंवा स्वतः मोर एक्सपेक्ट करू लागता की असं लाईफ का नाही आहे. सो बिहाइंड दॅट आपल्याला ते नसतं माहिती की त्यांनी किती मेहनत घेतलेली आहे आणि टू दॅट पॉईंट ते तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी किती वर्ष घालवलेले आहेत. सो हे आपल्याला काहीच माहिती नसतं आणि आपल्याला असं वाटतं की आपण नवीन काय ट्राय केलं की आपल्याला ते लगेच मिळायला पाहिजे. सो असं नाही होत. आणि जेव्हा तुम्ही नवीन काहीतरी ट्राय करता तर खूप पेशन्स ठेवावे लागतात. मी पण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे की सोशल मीडियावरती ग्रो होण्यासाठी लोकांना 7 वर्ष 8 वर्ष पेशंटली काम करावं लागलेलं आहे, कॉन्स्टंटली. जे पेशन्स त्यांनी ठेवलेले आहेत ते पे ऑफ होतात ॲट सम पॉईंट आणि देन दे रीच ॲट दॅट पॉईंट. सो मला एवढं सांगायचं आहे या व्हिडिओमधनं की सोशल मीडियावरचा लाईफ लोकांचं बघून स्वतः निगेटिव्ह होण्यामध्ये किंवा स्वतः लो फील करण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे. सो बिहाइंड दॅट ग्लॅमर त्यांचे खूप कष्ट आहेत. मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सबद्दल बोलते आहे, त्यांचे खूप कष्ट आहेत आणि ते कष्ट त्यांनी दाखवलेलं नसतात, पण ते कष्ट त्यांनी केलेले असतात आणि त्या पॉईंटला ते पोहोचलेले असतात. सो आपणही त्या गोष्टी थोड्या लक्षात घ्यायला पाहिजेत आणि अशा वेळी आपण फक्त बघून आपल्याला काही गोल अचीव करायचा असेल तर यू ग्रॅब अ गुड थिंग. चांगल्या गोष्टी आपण ग्रॅब करायच्या आणि चांगल्या गोष्टी आपण घ्यायच्या इन्स्टेड ऑफ गेटिंग निगेटिव्ह अबाउट इट. सो स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स. बाय बाय, टेक केअर.